अन्यथा संघाला 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल। दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूने कॉमेंट्री बॉक्सच्या खाली थांबायचंय। सामना सुरू होतोय। सामन्याचा पहिला चेंडू घेऊन येतोय तो अमोल। स्ट्राइक वर आहे तो साहिल बागवान। पहिला चेंडू समोरच्या दिशेने भिरकावलेला आहे। झेलबाद होण्याचा चान्स होता पण झेल सुटतोय। चांगलं क्षेत्ररक्षण। दोन धावा घेण्यात यशस्वी होतोय तो साहिल। अमोलचा पुढचा चेंडू साहिलसाठी। खूपच सुंदर असा फटका। 6 रन षटकार। साहिलच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार। डीजे पहिल्या चेंडूपासून साहिलने तुफान अशी फटकेबाजी चालू केलेली आहे। पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार। 2 चेंडूच्या नंतर धावा झाल्या त्या 8। पुढचा चेंडू खूपच चांगला असं क्षेत्ररक्षण। 4 धावा वाचवण्यात यशस्वी झालाय तो सिद्धेश्वर संघाचा हा क्षेत्ररक्षक। आणि पहिल्यांदाच या षटकामध्ये स्ट्राइक वर आलाय तो सुमित विंचू। पाहूयात किती धावा जमवण्यात यशस्वी होतोय तो सुमित आपल्या संघासाठी। सामना करतोय तो अमोलचा। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू। थोडीशी मिसफिल्ड होती। एकाच धावेवर समाधान मानावं लागते ते। स्ट्राइक वर आहे तो साहिल बागवान। सामना करतोय अमोलचा। उंचावून फटका मारण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाद होतोय तो साहिल बागवान। माय फाउंडेशन देवा 11चा सलामीचा फलंदाज, ज्याच्यावर आपल्या संघाची पूर्ण दारोमदार होती, पूर्ण बिस्त ज्या फलंदाजावर होती तो फलंदाज बाद होतोय। आणि साहिलची जागा घेण्यासाठी जातो तो वैभव। पहिल्याच षटकामध्ये अमोलच्या आपल्याला षटकारही पाहायला मिळाला आणि विकेटही। कभी खुशी कभी गम असं वातावरण, अशी गोलंदाजी अमोलची। पुढचा चेंडू षटकार। सुमितच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार। जरी साहिलचा विकेट पडला असला तरी सुमितने आपली फटकेबाजी थांबवलेली नाही। कोल्हापूर संघाची धावसंख्या पोहोचली ती 16।
संघासाठी दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो संदीप शिंदे. सामना करतोय तो वैभव. डावखोरा फलंदाज. पाहूयात काय करतोय तो वैभव. पहिला चेंडू वैभव चांगला कट केलाय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण होतंय. इतक्यात 2 धावा जमवण्यात यशस्वी होतोय तो वैभव. लेदरवर खेळणारा फलंदाज म्हणजे वैभव. तंत्रशुद्ध फलंदाजी. उंचावून फटकावण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल सुटतोय. वैभवला जीवदान. रनआउटचा चान्स. आणि रनआउट करण्याची संधी सुद्धा गमावली ती पिंपळगाव संघाने. झेल सुटतोय. रनआउट सुटतोय. थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण पिंपळगाव संघाचं. वैभवला मात्र एक संधी परत एकदा मिळते आपल्या संघासाठी धावा जमावण्याची. समोरच्या दिशेने फटकावलेला चेंडू सरळ सरळ सीमारेषा बाहेर. षटकार वैभवच्या. या अगोदरच्या चेंडूमध्ये वैभवला जीवदान मिळालेलं होतं. त्याचा पुरेपूर फायदा घेताना वैभव दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचून विरोधी संघाला त्याच्या विकेटची किंमत मोजायला लावतो. संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो संदीप. संदीपला एक संधी होती ती क्षेत्ररक्षकाने गमावली आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर वैभवने षटकार खेचला. खूपच चांगला खोल टप्प्याचा चेंडू. चांगलं कमबॅक करतोय तो संदीप. षटकाराच्या नंतर खोल टप्प्याचा चेंडू. निर्धाव असा चेंडू. बॅटची कड घेऊन जातोय तो. चौकार सीमारेषेपार. आणि या चौकाराच्या मदतीने माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाची धावसंख्या पोहोचली ती 30. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू आणि वैभवच्या बॅटमधून निघालेला हा आणखीन एक षटकार. सिद्धेश्वर क्रिकेट क्लब. संघासाठी तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो वैभव. सिद्धेश्वर क्रिकेट क्लब पिंपळगाव संघाचा कर्णधार वैभव थोरात. सामना करतोय तो सुमित विंचू.
लॉंग रनअप असलेला हा गोलंदाज. पहिला चेंडू सुमितसाठी. स्लोअर पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू. वैभवचा पुढचा चेंडू सुमितसाठी. आतापर्यंत एक षटकार खेचण्यात यशस्वी झालाय तो सुमित. दोन्ही संघ तेवढ्याच तोलामोलाचे. पुढचा चेंडू वैभवचा सुमितसाठी. परत एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडू हवेत आणि बाद होतोय, झेलबाद होतोय तो सुमित. आणि संघाला हा दुसरा धक्का. माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाला दुसरा झटका, दुसरा धक्का सुमितच्या रूपाने सुमितने बसलाय. सुमितची जागा घ्यायला जातोय तो शुभम पाटील. माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाची धावसंख्या झाली ती 36. 2 बाद 36. स्ट्राइकवर आहे तो वैभव. पाहुयात आपल्या संघासाठी किती धावा जमवण्यात यशस्वी होते तो वैभव. वैभवला या अगोदर एक जीवदान मिळालं. आणि या रिव्हर्स स्वीप खेळलेला चौकार. प्रत्येक चौकार व षटकाराच्या नंतर सिद्धेश्वर पिंपळगाव संघाला वैभवचा झेल सोडल्याचं दुःख होत असणार आहे. कारण जीवदान मिळाल्यानंतरच वैभवने तुफानाची फटकेबाजी चालू केली. पुढचा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. स्लोअर पद्धतीचा. धीमा स्लोअर चेंडू असल्यामुळे फलंदाज बीट होतोय. कट करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नकार. खूपच चांगली गोलंदाजी करतोय तो वैभव आपल्या संघासाठी. आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केलेत त्यांनी आपल्या या षटकामध्ये. एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय वैभव. धावावर रोख राहण्यात यशस्वी झालाय. परत एक स्लोअर पद्धतीचा निर्धाव असा चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला इथं पाहायला मिळते. सुंदर षटक संपवून या षटकामध्ये आपल्याला फक्त 5 धावा झालेल्या आहेत. आणि माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाची धावसंख्या पोहोचली ती 41. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41. सर्व प्रेक्षकांना सूचना आहे, कृपया आपण स्टेजच्या समोर बसायचं नाही
आपल्याला 4 गॅलऱ्या खास बसण्यासाठी, बसून सामन्याचा आनंद घेण्यासाठी गॅलऱ्या निर्माण केलेल्या आहेत. कृपया स्टेजच्या समोर बसू नका. उद्यापासून नियोजन कमिटी, आयोजन कमिटी समोर बसणाऱ्यावर ॲक्शन घेईल. त्यावेळेस मात्र कुणाला दुःख वाटू नये. सर्वांसाठी ही सूचना आहे. पुढचा चेंडू अनिलचा वैभवसाठी. चांगला फटका पण क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव घेण्यात यशस्वी होतो तो वैभव. पुढचा चेंडू अनिलचा आणि उंचावून फटकावलेला षटकार. शुभमच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 48 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. यानंतर होणारा सामना कंदर वर्सेस बापूदादा गलांडवाडी. पुढचा चेंडू विशाल शुभमसाठी स्टेटच्या दिशेने लगावलेला षटकार. यानंतरचा होणारा सामना कंदर वर्सेस बापूदादा गलांडवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी स्टेजच्या समोर यायचं आहे. मान्यवर माननीय संदीप वाशिंबेकर यांच्या हस्ते यानंतर होणारा सामना कंदर वर्सेस बापूदादा गलांडवाडी या सामन्याची नाणेफेक होईल. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू, निर्धाव चेंडू. आतापर्यंत दोन षटकार या षटकात खेचण्याचा यशस्वी झालाय तो शुभम. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने फटकावलेला चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाची धावसंख्या पोहोचली ती 58. समोरच्या दिशेने फटकावलेला कंदर वर्सेस बापूदादा गलांडवाडी संघाची नाणेफेक होतीये. बापूदादा गलांडवाडी संघाचे कर्णधार पुढचा चेंडू अनिलचा विशाल शुभमसाठी. चांगलं क्षेत्ररक्षक. रनआउटची संधी आणि धावचित होतोय तो शुभम. 2 धावा करण्याच्या प्रयत्नात धावचित होतोय तो शुभम. चांगली फलंदाजी करत होता पण एका धावेचा मोह आवरला नाही. रनआउटची संधी. शुभमची जागा घेण्यासाठी जातो तो प्रतीक पाटील. 4 षटकाच्या समाप्तीनंतर माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाची धावसंख्या पोहोचली ती 59. संघासाठी 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो वैभव थोरात. स्वतः कर्णधार. कंदर वर्सेस बापूदादा गलांडवाडी यानंतर होणारा सामना नाणेफेक करण्यासाठी स्टेजच्या समोर यायचंय दोन्ही संघांनी ताबडतोब. या अगोदर वैभवने षटक टाकलं होतं
खूपच चांगली अशी गोलंदाजी केली होती. पाहूयात किती धावा रोखण्यात यशस्वी होतो तो वैभव. वैभवसाठी वैभव उंचावून मारण्याचा प्रयत्न वैभवचा. क्षेत्ररक्षक खाली झेल सुटतोय. परत एकदा जीवदान भेटते ते वैभवला. पहिल्या जीवदानानंतर वैभवने षटकार चौकार याची आतिषबाजी केली होती. परत एकदा वैभवला जीवदान मिळतं. पाहूयात आता आणखी किती षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. वैभव थोरात यांचा पुढचा चेंडू प्रतीकसाठी. पहिला चेंडू सामना करताना प्रतीक. धावचीची संधी. धाव बाद होतो तो वैभव. जीवदानाचा दुसऱ्या संधीचा फायदा घेता आला नाही तो वैभवला. एका रनाच्या मोहापायी धाव बाद होऊन येतोय तो वैभव. कंदर संघाचे कर्णधार आपल्याला हा तिसरा कॉल आहे. नाणेफेकीसाठी आपण स्टेजच्या समोर यायचंय. वैभव ची जागा घेण्यासाठी आलाय तो अमित. पाचवं षटक प्रगतीपदावर आणि माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाची धावसंख्या पोहोचली ती 60. वैभवची जागा घेण्यासाठी आलाय तो अमित वाघेला. कंदर संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्याला हा चौथा कॉल आहे. अन्यथा 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल. पहिला चेंडू भिरकावलेला आहे. षटकार 6 धावांसाठी अमितच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 66. वैभवचा सामना करतोय तो अमित. पुढचा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू. खूपच चांगला सामना पाहण्यासाठी भेटतोय आपल्याला. या अगोदरच्या चेंडूवर अमितने षटकार खेचला. त्या पुढच्या चेंडूवर खोल टप्प्याचा चेंडू टाकून निर्धाव चेंडू टाकतो तो वैभव. यानंतर होणारा सामना कंदर वर्सेस बापूदादा गलांडवाडी. नाणेफेक होतीये. पुढचा चेंडू अमितसाठी. अमितच्या बॅटमधून निघणारा पहिलाच चौकार. आता मात्र अमित थांबण्याचं नाव घेत नाही. एक षटकार एक चौकारच्या मदतीने 10 धावसंख्येवर खेळतोय तो अमित. कंदर वर्सेस बापूदादा गलांडवाडी संघाची नाणेफेक झाली आहे. नाणेफेक जिंकली ती कंदर संघाने. निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. पुढचा वैभवचा चेंडू अमितसाठी. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू तटवून एक धाव घेण्यात यशस्वी होतो तो अमित. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 71 सॉरी. पाच षटकाच्या समाप्तीनंतर माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाची धावसंख्या पोहोचली ती 71. शेवटचं षटक.
शेवटचं षटक घेऊन आलाय तो अमोल. स्ट्राइकवर आहे तो अमित. पाहूयात किती धावा जमावण्यात यशस्वी होतोय तो अमित. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 71. पहिला चेंडू उंचावून फटकावण्याचा प्रयत्न आणि सरळ सीमारेषे पार षटकार. आता मात्र खेचण्यात यशस्वी झालाय तो अमित. तुफानाशी फटकेबाजी करतोय तो अमित. पुढचा चेंडू ऑफ स्टंपाच्या बाहेरचा चेंडू. निर्धाव असा चेंडू. पंचांकडे वाईट साठी दाद मागितली जाते. निर्धावाचा चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर चांगलं कमबॅक अमोलचं. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होते तो अमोल. पहिल्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर पुढचे सलगचे दोन चेंडू निर्धाव पद्धतीचे टाकतोय तो अमोल. आता मात्र या चेंडूवर अमितला चौकार नाही तर षटकार खेचावा लागणार आहे धाव संख्या वाढवायची असेल तर. आणि कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलेला हा षटकार अमितच्या बॅटमधून निघालेला. तुफान अशी फटकेबाजी करतोय तो अमित आपल्या संघासाठी. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 83. कंदर वर्सेस बापूदादा गलानवाडी या संघाचा यानंतर होणारा सामना. कंदर संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. पुढचा चेंडू खूपच चांगला चेंडू. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालाय तो अमित. धावचीची संधी. संधी हुकलेली आहे ती सिद्धेश्वर क्रिकेट क्लब पिंपळगाव संघाची. आणि या चेंडूवर 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो अमित. या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 85. आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो अमित. पुढचा चेंडू पाहूयात या चेंडूवर किती धावा अमित घेतोय आणि किती धावा अमोल रोखतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. सहा षटक संपत आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 85. सिद्धेश्वर क्रिकेट क्लब पिंपळगाव संघाला विजयासाठी आवश्यक धाव संख्या आहे ती 86. 36 चेंडू मध्ये 86 धावा. यानंतर होणारा सामना कंदर वर्सेस बापूदादा गलानवाडी. कंदर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. सामना संपल्यानंतर लगेचच कंदर संघाने
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय हा सामना संपल्यानंतर. माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामना लगेच चालू करायचा आहे. सिद्धेश्वर क्रिकेट क्लब पिंपळगाव संघाचे सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत. माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. किरण गाडगे सर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. किरण गाडगे सर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पंचांनी सामना चालू करायचा आहे. सलामीचे फलंदाज पिंपळगाव संघाचे सलामीचे फलंदाज सामना चालू करायचा आहे. बॅट्समन स्ट्राइकला आहे तो अजय, नॉन स्ट्राइकला आहे तो ऋषिकेश, नॉन स्ट्राइकला आहे तो अजय. पहिला चेंडू साहिल बागवानचा सुंदर असा फटकावलेला होता पण क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव घेण्यात यशस्वी झालाय तो ऋषिकेश. साहिल बागवान पहिलं षटक घेऊन आलाय संघासाठी. पुढचा चेंडू खूपच सुंदर अशी गोलंदाजी ऑफ स्टंपाच्या बाहेर निर्धाव चेंडू. छत्तीस चेंडू मध्ये 86 धावाचं आव्हान घेऊन उतरलाय तो सिद्धेश्वर क्रिकेट क्लब पिंपळगाव. ऋषिकेश व अजय ही सलामीची जोडी.
अजयच्या बॅटमधून निघणारा खणखणीत असा पहिला चौकार. या चौकाराच्या मदतीने पिंपळगाव संघाची धावसंख्या पोहोचली ती 6-5. सॉरी, अजयच्या बॅटमधून निघणारा पहिलाच खणखणीत असा चौकार. पुढचा चेंडू साहिलचा अजयसाठी. खूपच सुरेख टप्पा, निर्धाव चेंडू. फलंदाजाला चकवण्यात यशस्वी झालाय तो साहिल बागवान. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा. पुढचा चेंडू थोडासा रनअप मध्ये. आणि वाईडचा इशारा. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. अवांतर धाव आणि या अवांतर धाव्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 6 रनावर. उंचावून मारण्याचा प्रयत्न, बॅट चिक्कड घेऊन एक धाव घेण्यात यशस्वी होतोय तो अजय. आणि उत्कृष्ट असा मारलेला पंचांचा निर्णय. संयोजक थोडस मदत करा पंचांना. षटकार आहे वाटतं. पंच, आम्ही तुमच्या निर्णयाची वाट पाहतोय. आणि षटकार. धन्यवाद, धन्यवाद संयोजक. आणि उत्कृष्ट पद्धतीने मारलेला गगनचुंबी षटकार. डीजे दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आलेला असा खणखणीत असा षटकार. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. बघूया या ठिकाणी काय होतंय. आणि षटकार.
ते वैभव यांना. बघूया पुढचा चेंडू आणि थोडासा बीट झालेले ते फलंदाज. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धाव संख्या राहते ती स्थिर 25 धावा. पुढील चेंडू वैभवचा आणि आता मारलेला अंगावर. धाव संख्या पोहोचलेली ती 31. थोडस महागड असं षटक म्हणावं लागल ती वैभव यांचं. 4 चेंडू मध्ये 3 षटकाराची आतिषबाजी केलेली आहे ते फलंदाज. बघूया अपील झालेली त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. पहिलं यश मिळतंय. पहिला धक्का बसलेला आहे तो सिद्धेश्वर पिंपळगाव संघाला. बघूया त्याची जागा घेण्यासाठी कोण चाललंय मैदानामध्ये. अजयची जागा घेण्यासाठी चाललेला आहे मैदानात तो चंद्रकांत. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो. थोडासा वैभव याने कम बॅक केलेलं आहे. वैभव याने आपल्या संघासाठी पहिलं यश मिळवून दिलेलं आहे ते स्लिपच्या ठिकाणी कॅचच्या स्वरूपामध्ये. पुढचा चेंडू वैभवचा. तोंड देतो तो चंद्रकांत. आणि ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे पण एक धाव घेण्यापासून रोखू शकलेला नाही तो क्षेत्ररक्षक. धावसंख्येत 1 ने भरभरती धावसंख्या होती ती 32. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 1 बाद 32 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज विशाल. मीडियम फास्ट पद्धतीचा चेंडू टाकणारा गोलंदाज विशाल. तोंड देतो तो चंद्रकांत. ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू होता. थोडस मिसफील्ड होतंय. 1 धाव पूर्ण केलेले. 1 धावेची भर पडते. धावसंख्या होती ती 33. 1 गड्याच्या मोबदल्यात 33. आणि आता उत्कृष्ट पद्धतीने मारलेला लेग साइडला 1 बाउन्स चौकार.
आणि या ठिकाणी थोडासा फलंदाज बीट होतोय आणि उत्कृष्ट पद्धतीने झेल टिपलेला आहे तो यष्टीरक्षक अमितने आणि फलंदाज बाद होतोय. यानंतर त्याची जागा घेण्यासाठी चाललेला आहे तो स्वतः कर्णधार वैभव थोरात. गोलंदाजीमध्ये चमक दाखवली होती ती वैभव थोरातने. बघूया फलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो. स्ट्राईकला आहे तो चंद्रकांत. आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट असं षटक म्हणावं लागेल ते वैभवचं. आणि बघूया चेंडू हवेत आहे पण क्षेत्ररक्षण नाहीये. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होती ती 38. आता फलंदाजीसाठी आलेला आहे तो वैभव थोरात स्वतः कर्णधार. आणि बघूया या ठिकाणी आणि षटकार उत्तुंग समारलेला षटकार खन ते 54 रन 44. सॉरी. आणि उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. बघूया काय पंचांचा निर्णय. अपील केलेली त्या ठिकाणी आणि पंचांनी अपील फेटाळलेली आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 44. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 42 धावांचं आव्हान आहे ते सिद्धेश्वर पिंपळगाव संघाला. 18 चेंडू 42 धावा. म्हणावं तसं सोपं लक्ष आणि तसंच अवघडही. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो शुभम. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन आलेला आहे तो शुभम. स्ट्राईकला आहे तो चंद्रकांत. आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू कोणतीही धाव नाही. पुन्हा एकदा तसाच निर्धाव पद्धतीचा चेंडू. फलंदाज बीट होत आहेत. आता मात्र सामना थोडासा झुकायला लागलेला आहे. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय त्या चंद्रकांत यांना. धावसंख्या होती ती 45. 2 गडी बाद 45 धावा.
आणि आता उत्कृष्ट पद्धतीने मारलेला खणखणीत गगन भरारी षटकार कर्णधाराच्या बॅट मी तुला सांगतो एवढंच म्हणायचं धावसंख्या झालेली आहे मी सांगितलं की मग पुढे बोलायचं निर्धाव पद्धतीचा चेंडू धावसंख्या स्थिर 51 धावा आतापर्यंत असं उत्कृष्ट असं षटक टाकलेलं आहे ते शुभमनी आणि या ठिकाणी चौकार 1 बाउन्स चौकार सिद्धेश्वर पिंपळगाव संघासमोर ग्रामदैवत इंद्रेश्वर शशक पर्व चौथे कैलासवासी लालासाहेब रामचंद्र कदम यांच्या स्मरणार्थ व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब इंदापूर आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा गाव वाईज स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस पहिल्या दिवसातील चौथा सामना सिद्धेश्वर पिंपळगाव विरुद्ध देवा स्पोर्ट्स अकॅडमी या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलेला आहे तो सुलतान 12 चेंडू 31 धावांची गरज आहे मैदानावरती खेळतोय तो चंद्रकांत आणि स्वतः कर्णधार वैभव अटीतटीचा असा हा सामना आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते ती 1 ने पंचांचा वाईटचा इशारा 12 चेंडू 30 धावांची गरज आणि बघूया या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालेलं या ठिकाणी ते बघूया किती धावा घेण्यास 2 धावा घेण्यास धावसंख्येत 2 ने भर पडते धावसंख्या होती ती 58 आणि या ठिकाणी तटवलेला चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होतंय बघूया थोडंसं मिसफिल्ड म्हणता येईल आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत ते फलंदाजांनी धावसंख्येत भर पडती 2 ने धावसंख्या झालेली आहे ती 60 रन जिंकण्यासाठी 26 धावांचा आव्हान आहे 10 चेंडू 26 धावा गोलंदाजी करतोय तो सुलतान फलंदाजीसाठी स्ट्राइकला आहे तो चंद्रकांत आणि नॉन स्ट्राइकला आहे तो स्वतः कर्णधार वैभव पुढील चेंडू सुलतानचा
आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि वन बाउन्स चौकार. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 9 चेंडू 22 धावा. अतिशय अटीतटीची लढत. आणि या ठिकाणी थोडासा झेल सुटलेला आहे, थोडंसं मिसफिल्ड म्हणता येईल. कॅच सुटलेला आहे, मॅच सुटते का बघावं लागेल. कॅच छुटा या मॅच छुटा. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होती ती 65. 8 चेंडू 21 धावांची गरज. सिद्धेश्वर पिंपळगाव संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडू 21 धावांची गरज. पुढील चेंडू सुलतानचा. आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट झालेले आहेत. जिंकण्यासाठी 7 चेंडू 21 धावा. आणि पुन्हा एकदा उत्कृष्टपणे टाकलेले चेंडू. बघा क्षेत्ररक्षण होतंय का त्या ठिकाणी. आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. अतिशय उत्कृष्ट असं षटक म्हणावं लागेल ते सुलतानचं. जिंकण्यासाठी 6 चेंडू 20 धावा. बघूया गोलंदाजीची धुरा कोण सांभाळतंय. जिंकण्यासाठी 6 चेंडू 20 धावांची गरज सिद्धेश्वर पिंपळगाव संघाला. क्रीजवरती खेळतायत ते स्वतः कर्णधार वैभव आणि चंद्रकांत. 15 चेंडू मध्ये 29 धावांची पार्टनरशिप या दोघांची. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. बघूया गोलंदाजीला कोण येत आहे. आणि मला वाटतं गोलंदाजीसाठी आलेला आहे तो शुभम. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आणि संघासाठी शेवटचं षटक. चला मैदानात 6 चेंडू 20 धावा. आणि गगनचुंबी षटकार. अतिशय टायमिंगला म्हणता येईल तो षटकार आलेला आहे. तो कर्णधाराच्या बॅट मधून वैभव थोरात. कर्णधाराला साजेशी अशी खेळी करावी लागणार आहे ते वैभवला. 5 चेंडू 14 धावांची गरज. अतिशय अतितटीचा सामना. आणि ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू बघूया. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे. किती धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते वैभवला.
जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. स्ट्राइकला येतो चंद्रकांत. बघूया चंद्रकांत आपल्या संघासाठी काय करतोय. षटक टाकतोय तो शुभम. आणि उत्कृष्ट पद्धतीने ब्लॉकचा टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण झालेली आहे. एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धावेची भर पडते. धाव संख्या झालेली ती 74. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 षटकार या 3 चौकार. आणि फलंदाज बाद. बाद होतोय तो कर्णधार वैभव. जिंकण्यासाठी आता फक्त 2 चेंडू आणि 12 धावा. फक्त आणि फक्त षटकारच मारावा लागेल या ठिकाणी. आता मात्र सामना थोडासा पुन्हा एकदा देवा स्पोर्ट्स अकॅडमीच्या बाजूकडे थोडासा झुकलेला आहे. पण बघूया क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही सांगता येत नाही. 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारायचे आहेत. बघूया फलंदाजीसाठी आलेला आहे तो संदीप. बघूया गोलंदाजी करतोय तो शुभम. बघूया या चेंडूवरती ठरेल सामना. आणि उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू निर्धाव पद्धतीचा आणि 1 चेंडू 12 धावा. आता फक्त दैव बलवत्तर असेल तर सामना जिंकू शकतोय तो सिद्धेश्वर पिंपळगाव. आणि चौकार आणि सामना या ठिकाणी सिद्धेश्वर पिंपळगाव संघाने या ठिकाणी सहभाग घेतल्याबद्दल संयोजकांच्या वतीने त्यांचं आभार. या ठिकाणी पुढचा होणारा सामना दुसऱ्या राऊंडचा बापूदादा क्रिकेट क्लब गलांडवाडी विरुद्ध केसीसी कंधार. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी काढतात कोण आहे ते. या ठिकाणी झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय तो वैभवला आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इंदापूरचे युवा उद्योजक अजिंक्य जावीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतोय.